नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाअंतर्गत 2026साठी जिल्हाअंतर्गत प्रत्येक जिल्हानिहाय भरतीची जाहिरात येणार असून पाहू शकता 396 जागांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी झाली, त्याचबरोबर बाकीचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्याअंतर्गत जाहिराती ह्या कधीपर्यंत येऊ शकतात, सगळी माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. जी भरती प्रक्रिया आहे सुरक्षा रक्षक मंडळासाठीचे सिक्युरिटी गार्ड बोर्ड या भरतीसाठी 12वी पास उमेदवार म्हणजे 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणताही पेपर नसेल, थेट मैदानी चाचणीवर उमेदवारांची निवड केली जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरक्षा रक्षक मंडळ भरती महाराष्ट्र राज्यासाठीची 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही 12वी पास आहात आणि सरकारी किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी अर्जाची तारीख, पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक चाचणी, बोनस मार्क्स आणि निवड प्रक्रिया अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. सर्वप्रथम भरतीबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाकडून सध्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षकांची भरती जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईटवर ही जाहिरात उपलब्ध असून या भरतीद्वारे एकूण 396 सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्डची भरती जी आहे हे केली जाणार आहे. आता बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांच्या अंतर्गत सुद्धा जाहिराती येणार आहेत. त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. सध्या ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी शेवटची तारीख होती अर्ज करण्यासाठीची 7 जुलै 2026 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली 7 जुलै 2026 पासून एकूण 396 जागांसाठी. आता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही कंप्लीट 1 महिना असून 6 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे पाहू शकता जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यासाठी 1 महिन्यासाठीचा कालावधी असणार आहे अर्ज करण्यासाठी. विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी फक्त या 396 जागांसाठी अर्ज करू शकतात. बाकीच्या जिल्ह्याचे रहिवासी त्यांच्या जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर फक्त अर्ज करू शकतात. मुख्य म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, कारण तेवढी तुमची जी कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा, हे तुमच्या जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवशीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज जो आहे हा करून घ्यायचा आहे. पुढे पाहूयात. यामध्ये पात्रतेबद्दल सुद्धा बोलूयात. तर पात्रता काय काय आहे या भरतीमध्ये? उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुष आणि महिला दोन्हीही उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या भरतीसाठीची वयोमर्यादा पाहिली तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 35 वर्ष दरम्यान असेल, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्ष ही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता अनेक जणांचा एक प्रश्न असतो की या भरतीमध्ये परीक्षा असेल किंवा नाही. तर महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता ही भरती प्रक्रिया उत्तर आहे याचं की प्रश्न यामध्ये पाहिला तर या भरतीमध्ये कोणतीही पेपर परीक्षा घेतली जात नाही. सरळ यामध्ये मैदानी चाचणीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाते. या भरतीमध्ये लिखित परीक्षा नसते, मुलाखत सुद्धा घेतली जात नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे ग्राउंड टेस्टच्या गुणांवर आधारित केली जाते. त्यामुळे शारीरिक तयारी जी आहे ही खूप महत्त्वाची असते. आत्ता जी पोलीस भरती झाली त्यामध्ये ज्या उमेदवारांना अपयश आलं असेल त्यांची तयारीचा फायदा या भरतीसाठी सुद्धा घेतला जाऊ शकतो, कारण पुढे सुद्धा नवीन पोलीस भरती सुद्धा येणार आहे. लवकरच एक 5 ते 6 महिन्यामध्ये ही जाहीर होण्याची शक्यता आहे. तर आता सिक्युरिटी गार्डकडे वळूयात. पुन्हा एकदा नोकरीबद्दल, या भरतीबद्दल बोलायचं झालं तर निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे 22,000 पर्यंत मासिक वेतन हे मिळू शकते. ड्युटी प्रामुख्याने सरकारी आणि निमशासकीय कार्यालये, धरणे, त्याचबरोबर बंधारे असतात. विविध सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी दिली जाते.
8 तासांची ही ड्युटी असते, त्याबरोबर खाकी गणवेश आणि या नोकरीची वैशिष्ट्य आहेत. आता शारीरिक पात्रता काय काय लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 165 सेंटीमीटर, तर महिलांसाठी 158 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी छाती 79 सेंटीमीटर, त्यामध्ये 5 सेंटीमीटर विस्तार आवश्यक आहे. वजनाबाबत बोलायचं झालं तर पुरुषांसाठी किमान वजन जे आहे 50 किलो, तर महिलांसाठी 45 किलो वजन हे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वजन असल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर यापेक्षा कमी वजन असेल, वेट असेल, तर तुम्ही भरतीची ही सुरुवात होईपर्यंत वाढवू शकता. पण जर कमी असेल तर तुम्ही त्या वेळेला जर तुम्ही गेलात म्हणजे अर्ज केल्यानंतर सुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकता. त्यामुळे ही गोष्ट मग लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड टेस्ट, मैदानी चाचणीची सुरुवात होते. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी एकूण 100 गुणांची मैदानी चाचणी ग्राउंड टेस्ट घेतली जाते. यामध्ये 1600 मीटर धावणे असतं 40 गुणांसाठी, 100 मीटर धावणे स्प्रिंट 30 गुणांसाठी, गोळाफेक एकूण 30 गुणांसाठी. त्यामध्ये जितका कमी वेळ, जितकी चांगली कामगिरी, तितके जास्त गुण तुम्हाला यामध्ये दिले जातात. महिला उमेदवारांसाठी देखील एकूण 100 गुणांची ग्राउंड टेस्ट मैदानी चाचणी घेतली जाते. यामध्ये 800 मीटर धावणे 40 गुण, 100 मीटर स्प्रिंट 30 गुण, गोळाफेकसाठीचे 30 गुण. यामध्ये महिलांसाठी गोळाफेकीमध्ये 4 किलोचा गोळा हा वापरला जाणार आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आणि त्याच पद्धतीच्या गोळ्याने तुम्ही तयारी करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदानी चाचणी व्यतिरिक्त तुम्हाला बोनस गुण सुद्धा दिले जातात. तर यामध्ये तुमच्याकडे जर NCC प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुण जे आहे हे मिळू शकतात. NCC SRT सर्टिफिकेट असेल तर 2 गुण हे दिले जातात. त्याच्यानंतर NCC B प्रमाणपत्र असेल तर 4 गुण, NCC C प्रमाणपत्र असेल तर 6 गुण. याशिवाय काही उमेदवारांना MST CET किंवा संबंधित निकालावर सुद्धा अतिरिक्त 4 बोनस गुण हे मिळू शकतात. म्हणजेच एकूण जवळपास 10 बोनस गुण तुमचे शैक्षणिक पात्रता आहे, तुमच्याकडे असलेले प्रमाणपत्र आहेत, या आधारावर तुम्हाला मिळू शकतो. सध्या ही भरती जी आहे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी आहे आणि पुढील काळामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, रायगड आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारच्या भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत जाहिरातीवर लक्ष ठेवा. आता तयारी कशी करायची? महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज हा वेळेत भरून घ्या. त्याच्यानंतर दररोज धावणे, स्प्रिंट असेल आणि गोळाफेकीचा सराव सुद्धा करा. उंची, वजन आणि छातीचे मोजमाप आधीच तपासून घ्या. त्याचबरोबर तुमच्याकडे NCC किंवा इतर बोनस गुण देणारी प्रमाणपत्र असतील तर ती सुद्धा तयार ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्र आधीच स्कॅन करून ठेवा, जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, या भरतीमध्ये पेपर नाहीये, शारीरिक तयारी तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. उद्यापासूनच तुम्ही नियमित सराव करू शकता आणि ग्राउंडमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचं लक्ष ठेवू शकता. जरी माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल, उपयुक्त झाली असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर इच्छा असेल यामध्ये भरती प्रक्रिया अर्ज करण्यासाठी, तर सध्या पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू आहे. बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा जाहिरात येईल. त्या जिल्हानिहाय जाहिराती आल्यानंतर तुमच्यापर्यंत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.